मला तुम्हाला विचारायचं, तुम्ही एवढी सगळी सामाजिक आंदोलनं केलीत, कामगारांसाठी आंदोलन केलीत, युनियन चालवल्या, शेतकऱ्यांसाठी आंदोलन केलं, आणि या परिस्थितीमध्ये तुम्हाला पोलिसांचाही खूप मार खावा लागला. म्हणजे एका ठिकाणी मी वाचलेलं तुम्हाला आठवतंय की पोलीस तुम्हाला मारतायत आणि कोल्हापुरात पोस्टर लावलंय की पोलीस तुम्हाला मारतायत, आणि दुसऱ्या दिवशी कॉम्रेड गोविंद पानसरे हे लोकांच्या मनात जाऊन बसले. हा काय प्रकार होता? पोलिसांनी तुम्हाला आयुष्यामध्ये जबर मारहाण केली? बऱ्याच वेळेला मारहाण केलेली, एकाच वेळेला केलेली असं नाही. पण खरं सांगू का, आता त्यावेळेला आम्ही मार खाणं पोलिसांचा हे रुटीन झालं होतं. म्हणजे यात काही विशेष काही वाटत नव्हतं. हे मेडल वाटत नाही. आता मी 77 वर्षाचा होतोय, तर आतापर्यंत मी 36 महिने मी तुरुंगामध्ये राहिलेलो आहे. कोल्हापुरामध्ये उपासमार विरोधी कृती समितीचं आमचं एक आंदोलन झालं. अन्नधान्य मिळत नव्हतं. त्यावेळेची आमची घोषणा मोठी गमतीदार होती, दरमहा दर माणशी 12 किलो धान्य मिळालेच पाहिजे. हे 12 किलो कुठून आणले आम्ही जेल मॅन्युअल काढलं, आणि त्या जेलच्या मॅन्युअलमध्ये, इंग्रजांनी लिहिलेल्या मॅन्युअलमध्ये असं लिहिलेलं आहे की कैद्यांना दर महिन्याला 12 किलो धान्य दिलं पाहिजे, असं मॅन्युअल. तेव्हा आम्ही म्हणतो, अरे आम्ही बाहेर आहोत, आम्हाला निदान आम्हाला विकत, आणि तिथं फुकट द्यावं लागतं, इथं विकत काहीतरी द्या. त्याच्यामध्ये 6 हुतात्मे झाले. त्या आंदोलनाचा मी एक नेता होतो, चांगलं होतं, मला त्याचा अभिमान वाटतो. आम्हाला तुरुंगामध्ये नेलं, कर्फ्यू पुकारला, जवळजवळ 1.5-2 महिने आम्ही त्या काळामध्ये जेलमध्ये होतो. ही जी आंदोलनं आहेत, ह्या आंदोलनांच्या काळामध्येच तुम्हाला मी सांगतो किंवा आर्थिक समतेची, शेतकऱ्यांची, यांची आंदोलन आम्ही केलेली आहेत. कामगारांच्या काही युनियन्सचा मी 40 वर्ष झाले अध्यक्ष. सततपणे युनियन चालवणं, केवळ एक दणका द्यायचा नाहीसं व्हायचं असं नव्हे, असं सातत्यानं सुद्धा कामगार संघटना चालवल्या. आज मी जेव्हा आपल्याशी बोलतोय तेव्हा महिन्याला 40,000 रुपये पगार मिळवणाऱ्या बँक नोकरांच्या युनियनचाही मी पुढारी आहे, आणि त्यांच्याच घरामध्ये धुणी भांडी करणाऱ्या मोलकरणी ज्या आहेत त्या मोलकर्णींचा सुद्धा मी युनियन घेऊन त्यांचा पुढारी आहे. आणि मला माझ्याच युनियनच्या 40,000 रुपये 25,000 रुपये पगार घेण्याला सांगावं लागतं, ए तुला बोनस मिळालास ना, तुला बोनस मिळाला ना, त्या बाईला बोनस दे, नसेल कायदा तू घेतलास ना तिला दे. मला असं वाटतं की ही जी व्याप्ती आहे, ही व्याप्ती या चळवळीमध्ये जी काही व्याप्ती आलेली आहे त्याचा सुद्धा आमच्या या आंदोलनाला काही आधार मिळालेला आहे असं मला सुद्धा वाटतं. मी आता पुस्तकाकडे वळतो. शिवाजीवरचं तुमचं जे पुस्तक आहे, 24 आवृत्त्या निघाल्या, त्याच्या 24 आवृत्त्या निघाल्या, वेगवेगळ्या भाषामध्ये निघाल्या. या पुस्तकाने मोठी किमया महाराष्ट्रामध्ये केली. ती कथा मला ऐकायची. पहिली गोष्ट अशी की शिवाजीचा गैरवापर होतो आहे हे माझ्या लक्षात आलं, अनेकांच्या लक्षात आलं होतं. जय शिवाजी जय भवानी म्हणणारी शिवसेना ही शिवाजी महाराजांचा इतिहास वाकडा सांगते आहे. शिवाजी महाराज हा मुसलमानांच्या विरुद्ध होता अशी त्याची प्रतिमा जनमानसामध्ये तयार करण्यामध्ये आली होती. त्याला इतिहासातही काही आधार होता, हे विक्षिप्त लोकांनी लिहिलेला. शिवाजी न होता तो सुनता होती सबकी, काशी की काबा होती, असं लिहून ठेवलं होतं. त्याचा आधार घेऊन लोक मुसलमानांच्या विरुद्ध. पण स्वतःचं राजकारण स्वतःच्या नावानं विकता येत नाही, म्हणून शिवाजी महाराजांच्या नावानं ते स्वतःचं राजकारण विकू पाहत होते. त्याचा विरोध करण्याची गरज होती. मी महाराष्ट्रातल्या ते सर्व प्रोफेसर आज हयात आहेत. अर्धा डझन प्रोफेसरांना सांगितलं, अरे तुम्ही शिवाजीच हे लिहा रे, मला आंदोलन करायचं आहे, मी इतिहास संशोधक नाही, मी लेखक नाही, मी भाषण करतो, तुम्ही लिहा. कोणी लिहिलं नाही. मग कोल्हापुरामध्ये आम्ही भारतीय लोक आंदोलन या नावाचं आम्ही एक आंदोलन सुरू केलं होतं. त्याच्यामध्ये सर्व प्रकारचे लोक होते, सगळेच कम्युनिस्ट होते असं नाही. आम्ही भारतीय लोक आंदोलन असंच नाव. त्याच्या वतीने मी व्याख्यान दिलं शाहू सभागृहामध्ये, 1.5-2 तास व्याख्यान दिलं. ते व्याख्यान फार चांगलं झालं. मग ते व्याख्यान मुलांनी, आमच्या ऑल इंडिया स्टुडंट्स फेडरेशनच्या मुलांनी रेकॉर्ड केलेलं होतं. त्या व्याख्यानाच्या CD विकल्या गेल्या, आणि ते व्याख्यान चांगलं झालं असं लोक म्हणून ते लिहून काढलं, आणि लिहून काढलं आणि त्याचं ते पुस्तक झालं. मी ते लिहायला बसलो आणि ते पुस्तक झालं असं त्याचं झालेलं नाही. म्हणून अजूनही त्याच्यामध्ये तसे काही उतारे तुम्हाला सापडतील. माझ्या प्रस्तावनेमध्ये मी लिहिलंय, एका दुसऱ्या तिसऱ्या चौथ्या प्रस्तावनेमध्ये, हे पुस्तक एवढं लोकप्रिय व्हायला माझं कर्तृत्व कमी कारणीभूत आहे. मी नम्रपणाने पण स्पष्टपणाने सांगतो, मी इतिहास संशोधक नाही, मी त्यात शोधलेलं काहीच नाही. इतरांनी जे शोधलेलं आहे ते मी योग्य रीतीनं आहे तसं त्याच्यासमोर मांडायचा प्रयत्न केला.
ते आता इंग्रजी भाषेत झालं, उर्दूमध्ये झालं, हिंदीमध्ये झालं, गुजरातीमध्ये झालं, कानडीमध्ये झालं, तेलुगूमध्ये झालं. आनंदाची गोष्ट म्हणजे अशी की तामिळनाडू सरकारनं त्याच्या 25,000 प्रतींची लोकवाङ्मय ग्रहाला ऑर्डर दिली आणि मग लोकवाङ्मय ग्रहानं त्याला 25,000 प्रती विकल्या. महाराष्ट्र सरकार नाही केलं, मराठी भाषिकांनी कोणी केलं, तामिळनाडू सरकारने पण तामिळनाडू सरकारने केलं. त्यांना असं वाटतं चांगलं झालं ना, शिवाजीची प्रतिमा त्या तामिळनाडूमध्ये जी विकृत झालेली असेल ती सरळ करायला त्याचा उपयोग होईल.